सर्वांना माझा नमस्कार. चला विद्यार्थ्यांनो, आज आपण काहीतरी वेगळं शिकणार आहोत. या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय बरं शिकायचं? चला तर मग या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण मधुबनी पेंटिंग बेसिकपासून शिकणार आहोत. मधुबनी पेंटिंगचा वापर आपण आपल्या भिंतीवरील सजावटसाठी करू शकतो किंवा आपल्या मित्रांना मैत्रिणींना गिफ्ट म्हणून आपण ही पेंटिंग देऊ शकतो. ही पेंटिंग आपल्याला कुठं बरं बघायला मिळते? तर मधुबनी पेंटिंग ही आपल्याला भिंतींवर बघायला मिळते. साडीवर, कपड्यांवर मधुबनी पेंटिंगने खूप सुंदर असे कपडे पेंट केलेले असतात. आपल्याच घरातील एखादी रिकामा अगदी न वापरण्यात येणारा असा हा लग्नपत्रिकेचा एक कागद मी घेतला आहे. तुम्ही पण प्रॅक्टिससाठी असाच एक साधा कागद घ्या. त्यासोबत स्केच पेन, पेन्सिल, मार्कर, विविध रंगाचे स्केच पेन आपण प्रॅक्टिससाठी घेणार आहोत. आवश्यक वाटल्यास तेथे आपण पट्टीचाही वापर करूया. बघा, या कागदावर मी असे 2 भाग करून घेतले आहेत. या 2 भागांमध्ये अगदी छोटे छोटे आकार पेन्सिलने थोडे मी ड्रॉ करून ठेवले आहेत. ते तुम्हाला मी स्केच पेनने कशा पद्धतीने ड्रॉ करायचं हे दाखवणार आहे. तुम्ही पण असाच कागद घ्या आणि यावरती मधुबनी आर्ट प्रॅक्टिस सुरुवात करा. आजचा आपला हा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी आपण बॉर्डर कशाप्रमाणे करायची असते हे शिकणार आहोत. आपल्या आवडीचा कुठलाही कलर घेऊन आपण सुरुवात करणार आहोत. आजचा दिवस आहे पहिला. ही जी चौकट आहे मी तुम्हाला दिसावी म्हणून पेन्सिलने ड्रॉ करून ठेवली आहे. त्याला मी आता स्केच पेनने डार्क करणार आहे. आपण बघू शकता. तुम्ही पण याप्रमाणे स्केच पेनने बॉर्डर आखून घ्या. आपण जितकी प्रॅक्टिस कराल तितकी ही तुमची पेंटिंग खूप सुंदर दिसणार आहे. कोणतीही पेंटिंग शिकण्या अगोदर तिचा जो बेसिक आहे तो शिकणे फार महत्त्वाचे आहे. बघा, याप्रमाणे मी आता चौकट ड्रॉ करून घेतली आहे म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. सुरुवातीला मी पिंक कलर घेणार आहे. आपण कोणताही कलर घेऊ शकता. शक्यतो आता पट्टीचा वापर न करता आपण हातानेच रेषा मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. आवश्यक वाटल्यास पट्टीचा वापर करा. बघा, याप्रमाणे आता आपण सुरुवातीला सरळ रेषांची आखणी कशी करायची ते शिकूया. याप्रमाणे आपण बघा अशा सरळ रेषा ड्रॉ करण्यासाठी प्रॅक्टिस करायची आहे. याप्रमाणे ह्या झाल्या सरळ रेषा. आता तिरकस रेषा आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत. यासाठी पट्टीचा वापर करू नका. ह्या मी पेन्सिलीने पट्टीचा वापर न करता रेषा आखल्या होत्या. तुम्ही पण अशीच प्रॅक्टिस करा. मधुबनी पेंटिंगच्या बॉर्डरसाठी या पद्धतीने तुम्ही रेषा आखायच्या आहेत. खूप सुंदर दिसणारी मधुबनी पेंटिंग तुम्ही आज माझ्यासोबत शिकणार आहात. एकूण 10 दिवसात आपण मधुबनी पेंटिंग पूर्णपणे शिकू शकतो. यासाठी फक्त तुम्हाला स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार इथं हा क्लास पूर्ण करू शकतात. 10 दिवसात सुरेख अशी मधुबनी पेंटिंग आपण शिकणार आहोत. आता ही मी तिरकस रेषा घेतल्या आहे. फक्त त्याची दिशा बदलवलेली आहे. तुम्ही पण याप्रमाणे अशी प्रॅक्टिस करा.
त्रिकोणी रेषा यापासून आपण सुंदरशी डिझाईन बनवू शकतो. कोणत्याही पेंटिंगच्या बॉर्डरसाठी हे खूप आवश्यक आहे. एकदा बेसिक समजले म्हणजे आपण पूर्ण पेंटिंग व्यवस्थितपणे तयार करू शकतो. आता थोड्या थोड्या अंतरावर रेषा घेऊन आपण चौकोन तयार करणार आहोत. त्रिकोण चौतो, उभी रेषा, आडवी रेषा, तिरकी रेषा, चौकोन, त्रिकोण यापासून सुंदर अशी पेंटिंग आपल्याला बनवता येऊ शकते. यासाठी बेसिक शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला कदाचित कंटाळा येईल, पण बेसिक प्रॅक्टिस केली म्हणजे पुढच्या पेंटिंग करायला खूप सोपं जातं. बघा, आता आपण जे त्रिकोण काढले आहेत त्यात डबल त्रिकोण पुन्हा काढणार आहोत. एकासोबत एक त्रिकोण ओव्हरलॅप पद्धतीने हे त्रिकोण मी आता इथं चित्र काढते. तुम्हाला पण याचप्रमाणे प्रॅक्टिस करायची आहे. सुरुवातीला छोटा बिंदू, त्यापेक्षा थोडा मोठा बिंदू, अजून त्यापेक्षा मोठा, अजून त्यापेक्षा मोठा, अशा प्रकारे तुम्हाला सराव करायचा आहे. आता आपण हे सगळे सिंगल ड्रॉ केले आहे. याच्या पुढचं प्रॅक्टिस जी आहे ती आपल्याला डबल रेषा आखून करायची आहे. हे अर्धगोल आहेत. पूर्ण गोल आपण काढले, तसेच हे अर्धगोल. एक चौकोन काढा, त्यानंतर त्यावर दुसरा चौकोन काढा. यापैकी कोणताही एक आकार घेऊन आपण मधुबनी पेंटिंगच्या बॉर्डरसाठी याचा वापर करू शकतात किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये याप्रमाणे रेषांचा वापर करून भौमितिक आकारापासून आपण मधुबनी पेंटिंग तयार करू शकता. जसे आपण चौकोन काढले डबल, त्याचप्रमाणे आता त्रिकोणसुद्धा डबल काढणार आहोत. याप्रमाणे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. आपण इथे जे सिंगल बिंदू काढले आहेत, आता तेच बिंदू आपल्याला डबल काढायचे आहेत. याप्रमाणे बिंदू, रेषा, त्रिकोण, चौकोन या भौमितिक आकारापासूनच आपण पूर्ण मधुबनी पेंटिंग शिकू शकतो. या मधुबनी पेंटिंगची बॉर्डर झाल्यानंतर मधला भाग कशा पद्धतीने रेखाटन करायचा हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच बघणार आहोत. तुम्हाला एकदा बेसिक जमायला लागले की पुढचं ड्रॉईंगसुद्धा खूप सोपं जाणार आहे. मधुबनी पेंटिंगमध्ये सहसा प्राणी, पशु, पक्षी यांचे रेखाटन असतेच, परंतु यात फिगर ड्रॉईंगसुद्धा असते. जसे की राम, सीता, राधा, कृष्ण यांचे ड्रॉईंग यामध्ये आवर्जून केलेले असते. काही ठिकाणी पक्षी, आणि हे फिगर ड्रॉईंग जे आहे अगदी सोप्या पद्धतीने म्हणजेच भौमितिक रचनेनुसार त्रिकोण चौकोनाचा वापर करून यांचे ड्रॉईंग केलेले असते. मधुबनी पेंटिंग शिकायला खूप छान वाटते.
याचा सराव करत करत तुमच्या आवडीचा हा विषय होऊ शकतो. ज्यांना चित्र काढायला जमत नाही किंवा आवड नाही त्यांनी मधुबनी पेंटिंगपासून जर चित्र काढण्यास सुरुवात केली तर चित्रकला हा विषय त्यांचा नक्कीच आवडीचा होऊ शकतो. तयार झालेल्या चित्रामध्ये टेक्स्चर वापरणे खूप गरजेचे असते आणि हे टेक्स्चर या पद्धतीने आपण करू शकतो. असे वेगवेगळ्या पद्धतीने टेक्स्चर तयार करून आपलं पेंटिंग आपण अजूनच सजवू शकतो. खूप सुंदर अशी मधुबनी आर्ट आज आपण शिकत आहोत. एकदा तुम्हाला बेसिक समजले म्हणजे तुम्ही पूर्ण चित्र तुमचं खूप सुंदर बनवू शकता. या सुट्टीचा वापर असा तुम्ही वेगळ्या पद्धतीने केल्याने तुमचा सुट्टीतील आनंद हा द्विगुणित होण्यास हरकत नाही. याप्रमाणे टेक्स्चर तयार करा. मी जे आकार घेतले आहे यात तुमच्या आवडीनुसार थोडा तुम्ही यात बदल करू शकता. ही लयदार रेषा आहे आणि लयदार रेषेपासून आपण एक वेगळा इफेक्ट आणणार आहोत. एकदा या बाजूने आणि एकदा या बाजूने असं आपण ड्रॉइंग करू शकतो. लयदार रेषांचा वापर करून आपण एकाच आकाराची पुनरावृत्ती करून आपलं पेंटिंग सुंदर बनवू शकता. अशा पद्धतीने आजचा आपला हा पहिला दिवस अशी बॉर्डर तुम्ही प्रॅक्टिस करा.